नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। तुला दिवस गेले आहेत, या खेपेला निसर्ग तुला मातृत्व बहाल करील। माझ्यानं सांगणार नाही आणि असं सांगणंही बरं दिसणार नाही। आधीच तुमचा 3 वेळा गर्भपात होऊन गेलेला आणि याही वेळेला असं झालं तर मी बोलले म्हणून झालं असं व्हायचं। चिंता करू नकोस, सगळं एकदम व्यवस्थित होईल। मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं याचा विचार कर। आणि महाराजांचं नामस्मरण कर, गण गण गणात बोलते। महाराज, आपली कृपा झाली। आई होण्यासाठी मन आसुसलेलं होतं। आपल्या आशीर्वादाने आज मी आई होण्याचं सुख अनुभवते। आपली कृपादृष्टी अशीच असावी। आमच्या बाळाला दीर्घायुष्य लाभो। भरघोस आयुष्य लाभणारे माझ्या नातवाला। मालती, माझी दृष्ट लागायची, घरी गेल्या गेल्या बाळाची दृष्ट काय? आई, दृष्ट कशी लागेल? महाराज लक्ष ठेवून आहे त्याच्यावर। कसलीही इडापिडा ह्याच्या आसपासही फिरणार नाही। मालती, बाळणपणासाठी आलीस, चांगली 2 महिने राहिलीस। घर कसं अगदी भरल्यासारखं वाटत होतं। आता बाळाला घेऊन तू जाणार, कसं ओको वाटेल मला। सासूबाई, असं का बोलता तुम्ही? वाटलंच तर तुम्ही आमच्या सोबत चला, तुमच्या लेकीचंच घर आहे। आणि हो, बाळालाही तुमचा खूप लळा लागला आहे। एक वेळेस तो आम्हाला ओळखणार नाही, पण तुम्हाला चटकन ओळखेल। येईल कधीतरी जावाई बापू, मला तरी कसं करमणार याच्याशिवाय। बरं, या आता। तुम्ही बोलत राहिला तर घरी पोहोचायला काळोख होईल। लांबचा प्रवास आहे, सांभाळून जा आणि घरी पोहोचल्याचा सांगावा धाडा। मालती, अगं आता आई जीव गुंतू नकोस। बाळाला सांभाळ, बाळाला पाठशाळेत घाल, खूप शिकव, मोठा कर। मग मी पंचक्रोशीत सांगेन की माझा नातू शिकून मोठा साहेब झाला म्हणून। गजानन महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं होईल आई। नमस्कार करते। सुखी रहा। माणसावर कोणकोणत्या प्रकारची आपत्ती ओढू शकते? आता मी तुझ्या पाठीत धपाटा घातला तर तुझ्यावरती कोणती आपत्ती ओढवली असं तू म्हणशील? आपत्ती नव्हे महाराज, तो आपला आशीर्वादच समजेन मी। बाळा भाऊंना, भास्कर भाऊंना आपण मारलं होतं, तो मार नव्हता महाराज, आपण त्यांना दिलेला आशीर्वादच होता। आपत्ती अनेक प्रकारची असू शकते, त्यातही मानवी चुकांमुळे निसर्ग कोपतो आणि आपत्ती ओढवते, ती महाभयंकर असते। उदाहरणार्थ महापूर, भूकंप यामध्ये जीवितहानी आणि धनहानी होते, पण दोष कोणाला देणार? महाराज, विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी केली तर तो कोपणारच। तेव्हा निसर्गाची हानी करू नका, स्वतःच्या मर्यादेच्या कक्षेत राहा, तरच निसर्ग तुमच्यावर कृपा करेल। निसर्गावर तुम्ही अतिक्रमण केलं तर तुम्ही किती शूद्र आहात हे तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय तो राहणार नाही। वृक्षतोड करून पाऊस थांबवू नका, पाण्यात मातीची भर घालून राहण्यासाठी जागा निर्माण करू नका। वाहनं,
हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्याची एक वाट बंद केली तर ते दुसरी वाट शोधेल, होय की नाही? हो महाराज. आपत्ती म्हणजे धुराचा लोट. आपत्ती ओढवली की माणसाचा कडेलोट होतो आणि तो हवेत धुरासारखा विरून जातो. मालती, तू इथेच बस. बाळाची काळजी घे. मी आपल्यासाठी पाणी घेऊन येतो. हा हो, पण लवकर या. हा. सांभाळा रे सांभाळा. महाराज, धोका निर्माण होईल असं वाटून आपण एखाद्या ठिकाणी आश्रय घेतो. हो, मग ज्या ठिकाणी आश्रय घेतो त्याच ठिकाणी कधी कधी धोका होण्याचा संभव असतो. काय वेळ काही सांगून येत नाही. सांभाळा रे सांभाळा. महाराज, आपण कुणाविषयी बोलता आहात? ज्या व्यक्तीला धोका निर्माण होणार आहे असं आपल्याला दिसतंय त्या व्यक्तीला आपण सावध का नाही करत? महाराज, अगं उषा, हे बघ, इथं कुणातरी बाळ दिसतंय. हो, अरे या बाळाचं कोणी आहे का? कुणी आहे का? अरे इथं तर कोणीच दिसत नाही. हो, ते बाळ रडतंय. हो, बघ बघ त्या बाळाला बघ. हो, असं काय होतंय? काय आदरतंय काय? अरे बापरे, मला वाटतं भूकंप येतोय. कंप कंप भूकंप, निसर्गाने दिलेला हादरा. सांभाळा रे सांभाळा. चल 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 लोक, चल चल. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. अगं हे काय झालं? माझं बाळ कुठे? माझं बाळ. अरे सावळ शोधाला. अरे इथेच ठेवलं होतं ना तू? माझं बाळ कुठे? माझं बाळ, माझं बाळ. आपण स्वतःला चल. माझं बाळ. अहो, एवढ्या रात्रीचं या बाळाला त्या धर्मशाळेत कोण सोडून गेलं असेल? त्या बाळाला आपल्याला असं सोडूनही जाता येणार नाही. हो, काय करायचं या बाळाचं? हे बघ उषा, आपण एक काम करू. ह्या बाळाला घेऊन आधी या गावातून निघू, कारण हे गाव मला काही सुरक्षित वाटत नाही. अगं आताच या गावात भूकंप होऊन गेला. आपलं नशीब बलवत्तर म्हणून आपण वाचलो, पण पुन्हा जर का भूकंप झाला तर आपलं नशीब आपल्याला साथ देईल असं नाही. तेव्हा आपण या बाळाला घेऊन या गावातनं निघूया, पुढे जाऊन मुक्काम करूया, मग ठरवू या बाळाचं काय करायचं ते. चल चल. हे असं का घडलं? देवाने दिलं आणि दैवाने नेलं. बालती, अगं शांतरा बालती. असं रडून काय होणार आहे? देव आपली परीक्षा घेत आहे. परीक्षा? कसली परीक्षा? इथे जीव जायची वेळ आली आहे. हे असं घडलं. एका हाताने दान द्यायचं आणि दुसऱ्या हाताने ते काढून घ्यायचं. महाराज, असं का घडलं हे? आवर स्वतःला बालती.
चल आपण बाळाला शोधू. अगं अशी रडत बसलीस तर बाळा भेटेल का आपल्याला? चल उठ. उठ पटकन. मनोहर, मालती, आम्ही सांगत होतो सांभाळा, पण आमचा आवाज तुमच्या कानांना ऐकूच आला नाही. माणसं अनुभवातून शिकत असतात, बरी वाईट वागत असतात, पण ती तशी का वागत असतात हे कळत असतं. शिका, अनुभवातून शिका, गरज पडली तर आम्ही येऊच, खात्री बाळगा. उषा, मला हे गाव तसं सुरक्षित वाटतंय. इथल्या घरांची पडझड झालेली दिसत नाही. याचा अर्थ या गावाला भूकंपाचा धक्का बसलेला नाही. आपण एक काम करू, थोडा वेळ इथेच विश्रांती घेऊ आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघू. पण या बाळाचं काय करायचं? यालाही आपण आपल्या घरी घेऊन जायचं? अरे हो, विसरलोच की हे बाळ आपलं नाहीये. पण उषा, इतक्या कमी वेळात या बाळानं आपल्याला इतका लढा लावला ना की ते आपलंच असं वाटायला लागलं. मलाही हे बाळ सोडवत नाहीये, पण काय करणार? जे आपलं नाही ते आपण कसं ठेवून घ्यायचं ना? ही चोरी झाली ना. आणि ज्या गावात आपण हे बाळ घेऊन जाणार ते आपल्या गावातली लोक काय म्हणतील? हे बाळ कुणाचं आहे? तुम्ही बाळ चोरून आणलंय का? छे, तुझं आपलं काहीतरीच. असं कोण कशाला म्हणेल? आपण काय निपुत्रिक आहोत? आपल्याला स्वतःचं मूल आहे ना. नाही, तरीही नको. भूकंप शेजारच्याच गावात झालाय आणि या बाळाचे आई वडील त्याला शोधत नक्की या गावात येतील. आपण एक काम करूया, आपण या बाळाला या गावातच सोडूया. अगं उषा, समज एखाद्याची हरवलेली वस्तू आपल्याला सापडली तर आपण काय समजतो की ती वस्तू आपल्या नशिबात आहे आणि आपण ती वस्तू आपल्याकडे ठेवून घेतो. तसं हे बाळ आपल्या नशिबात आहे असं समज ना. नाही, तरी मला हे पटत नाही. आणि हे बाळ म्हणजे काय वस्तू नाहीये. या बाळाला त्याचे आई वडील मिळायलाच पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करू. आपण या बाळाला याच गावात सोडू. पण या बाळाला द्यायचं कोणाकडे? आपण या गावात कोणालाच ओळखत नाही. एखाद्या अनोळखी इस्माच्या हातात ते बाळ द्यायचं आणि त्याला सांगायचं या बाळाचे आई वडील त्याला शोधत येतील तेव्हा हे बाळ त्याला परत करा. हे योग्य नाही. हे बाळ कुणा तरी जबाबदार व्यक्तीकडे सुपूर्द करायला हवं. तुम्ही असं करा, या गावातली जबाबदार व्यक्ती म्हणजे सरपंच. हो, सरपंचाला तुम्ही घडलेला प्रकार सांगा, ते नक्कीच या बाळाची जबाबदारी घेतील. हो ठीक आहे, चल आपण पाहू गावचे सरपंच कुठे राहतात ते. मी खूप दमले. तुम्ही असं करा, तुम्ही पाहून या, तोपर्यंत मी इथेच थांबते. बरं ठीक आहे, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. मी काय म्हणतो, आपल्याला मी चिलीम भरून देऊ का? बोला ना महाराज, काय हवं आहे आपल्याला? आम्हाला बाळ हवंय. बाळ? जे आत्ता उषाच्या हाती आहे ते बाळ तिचं स्वतःचं नाही. महाराज, उषा चांगली मुलगी आहे, चांगली माता आहे. आई वडिलांपासून ताटातूट झालेल्या बाळावरती भरपूर माया करू शकेल यात आमच्या मनात तिळमात्र संदेह नाही. पण ते बाळ तिच्या हाती राहिलं तर ना. या बाळावर हऱ्या नाऱ्याचा डोळा आहे. सांभाळ उषा, सांभाळ. या बाळाला नेण्यासाठी तुझी फसगत होऊ शकते. सांभाळ उषा, सांभाळ. महाराज, कोण उषा? कोणतं बाळ? कुणाचं बाळ? आणि हा हरणारे कोण? तुला काय माहित नाही रे. आणखीन थोडा प्रवास, आणखीन थोडं विरहाचं दुःख आणि मग गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. हर्या, हां बोलणार आहे. तुला काय वाटतं? अरे मला तर कशाचंच काय वाटत नाही. अरे वाटायला आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे ना, आणि आपल्याकडे कुठं काय आहे? अरे गाढवा, म्हणून तू मागं राहिलास आणि तू लय पुढे गेलास आहे का नाही?
तर आपल्यात भांडण नको. मी काय म्हणतो, आपण आता यांचं जे काही बोलणं ऐकलं त्या बोलण्यावरून मला आता आपलं नशीब उघडलं असं वाटायला लागले बघ. ते कसं? हे बघ, आता आपल्याकडे काय नाहीये. आपल्याकडे पायका नाही. सावकाराकडे काय आहे? त्याच्याकडे बक्कळ पायका आहे. आणि सावकाराकडे काय नाहीये? वारस. आणि आपल्याकडे काय आहे? अरे आपल्याकडे कुठं काय आहे? काय नाही आपल्याकडे. अरे आपल्याकडे वारस आहे, सावकाराचा वारस. सावकाराचा वारस? हो. अरे मला मूर्ख म्हणतोय आणि स्वतः मात्र मूर्खासारखं बोलतोय, है का नाही? अरे त्या सावकाराला मूलबाळ होत नाही म्हणून तो तिकडे रडत बसलाय. हा, आणि आपल्या संपत्तीचा वारसदार कोण म्हणून असा मोठा प्रश्न पडलाय त्याला. हे वारस आपल्याकडे आहे. आपल्याकडे वारस? हो. तेव कसा? हे बघ, यांचं बोलणं तू आता ऐकलंस. या मुलाला आईबाप नाहीयेत, म्हणून यांनी हे मूल यांच्याकडे ठेवून घेतलंय. मग यांच्याकडचं मूल आपल्याकडे आलं तर सावकाराला वारस नाही का मिळणार? आता माझ्या ध्यानात आलं. म्हणजे ह्या बाईकडचं पोरग आपण चोरायचं, हा, आणि त्या सावकाराला लिहून द्यायचं. अरे पण कसं द्यायचं? तेच तर कळलं ना. पोरग चोरी कसं करायचं? अरे पण हे पोरग जर दिलं तर सावकार आपल्याला बक्कळ पैसा देईल. हो ना, पण ते पोरग चोरायचं कसं? हे बघ, मी विचार करतो ते काय कसं करायचं ते. पण तू मध्ये अजिबात काय बोलायचं नाही, गपचूप उभं राहायचं तिथं. मी बघतो सगळं काय करायचं ते. हा ठीक आहे, चल चल चल. गुमान राहायचं. सरपंचांना भेटायला गेलेत, अजून कसे नाही आले? ताई, हा, तुमचे धनी सरपंचांना भेटायला गेलेत ना? हो. अहो त्यांना चक्कर आली, वाटेत पडलेत ते बेशुद्ध होऊन. काय? हो. नाही, इकडं ना, त्या बाळाला माझ्याकडे द्या. तुम्ही जाऊन बघा पटकरून काय झालंय धनींना. पण मी तुम्हाला ओळखत पण नाही, मी बाळाला तुमच्याकडे कसं देऊ? ताई, अहो धाकटा भाऊ समजून मला बाळाला द्या. भाच्याला मी सांभाळतो. कशाला काळजी करताय तुम्ही? ठीक आहे, जाऊ जाऊ. धनींना बघा तुमच्या काय सांभाळा तुम्ही झालंय. बाळाला. हो हो. बोला, काय काम काढलं? अरे माझा दादा माझ्यावरच उठलाय. कुठल्या तरी पोराला दत्तक घेतलंय आणि म्हणे संपूर्ण संपत्ती त्यालाच देणार आहे. काही सांगताय काय राव? आता सख्या भावाशी असं वागायचं? नाही 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 नाही, हे चांगलं करत नाही सावकार. बोला, तुम्ही सांगा काय करायचं त्या सावकाराचं? दादाचं काही एक करायचं नाहीये. अहो मग कोणाचं काय करायचंय? त्या बाळाचं. जमेल का? जमेल जमेल की. कधी, कवा, कुठं? आजच्याच रात्री. अरे रे, हे वाईट झालं. आता आम्हालाच काहीतरी करायला पाहिजे. महाराज, 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 माझं बाळ, माझं लेकरू मला परत द्या महाराज. आम्ही नाही जगू शकत त्याच्याशिवाय महाराज. महाराज, तुमच्या आशीर्वादानेच आम्हाला पुत्रप्राप्ती झाली होती. असं का व्हावं? आमच्या पुत्राची आमच्याशी ताटातूट का व्हावी? प्रारब्ध कुणालाही चुकत नाही मनोहर. तुमचं बाळ तुमच्यापासून दुरावलं हा त्याचाच भाग होता. पण तुमची परत भेट होईल. कशी महाराज? मला माझ्या बाळाकडे जायचंय. मला माझ्या बाळाकडे जायचंय. काय र, काय आणलंस या टोपलीत? भारीची वस्तू आहे. आज राज्याला कापायची आहे. कुणाचं लेकरू आणलंस तू? अरे त्याची आई तडफडून मरल की. भटकत असेल त्याला शोधत. नको रे मारू याला.
असलं पाप नको आपल्या डोक्यावर. ए, शानपणा शिकवू नकस. या पाप पुण्याच्या गोष्टी रामुशी करत बसला तर जगाल कसा? हलतो ते जीव, त्याचं हलणं बंद करणं आपलं काम. त्याचा पैका मिळतोय, पैका.